नमस्कार मित्रांनो, आज आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्टवर व्हिडिओ नंबर 2 बनवित आहोत. यापूर्वी आपण एक इंट्रोडक्शन पार्ट घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्टचे जे तरतुदी आहेत त्याच्या एक शॉर्टमध्ये त्याचा आपण आढावा घेतलेला आहे. आज आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्टचे सेक्शन नंबर 3 पासून पुढचे सेक्शन्स घेऊया. परंतु सेक्शन 3 जो आहे हा खूप मोठा आहे. मी आपल्याला हे सांगत आहे की सेक्शन 3 मध्ये एकूण 9 शब्द आहेत ज्याची व्याख्या आपल्याला समजून घ्यायची आहे. तसेच सेक्शन 4 मध्ये 3 शब्द आहेत ज्याची व्याख्या आपल्याला समजून घ्यायची आहे. मित्रांनो, असे सेक्शन 3 आणि 4 मध्ये जे एकूण 12 शब्द आहेत यांची जोपर्यंत आपल्याला अर्थ समजत नाही तोपर्यंत इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये पुढचे सेक्शन वाचण्यात काही अर्थ राहत नाही. हे सेक्शन जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट व्यवस्थित समजत नाही. मी असं म्हणत नाही की आपल्याला इंडियन एव्हिडन्स ॲक्ट समजणार नाही मित्रांनो, परंतु हे जे शब्द आहेत हे खूप अवघड आहेत आणि एकदा यांचा अर्थ आपल्याला समजला तर इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधले पुढचे सर्व सेक्शन जे आहेत आपल्याला अगदी सोपे होतात. मित्रांनो, इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधला जो सेक्शन 3 आहे तो इंटरप्रिटेशन क्लॉज आहे. इंटरप्रिटेशन क्लॉज म्हणजे त्याच्यामध्ये शब्दांची व्याख्या दिलेली आहे. सेक्शन 3 काय म्हणतोय, इन दिस ॲक्ट द फॉलोइंग वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स आर यूज्ड इन द फॉलोइंग सेन्सेस अनलेस अ कॉन्ट्ररी इंटेन्शन अपियर्स फ्रॉम द कॉन्टॅक्स्ट. अर्थात इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये हे जे खाली दिलेले जे शब्द आहेत हे सर्व शब्द जे आहेत त्यांचा अर्थ आपण जो आहे तशाच्या तसा समजून घ्यायचा आहे. अनलेस कॉन्ट्ररी इंटेन्शन अपियर्स फ्रॉम द कॉन्टॅक्स्ट म्हणजे त्याचा एक वेगळा अर्थ जर होणार असेल तर गोष्ट निराळी आहे. अदरवाईज ज्या पद्धतीने ते शब्द दिलेले आहेत त्या पद्धतीनेच आणि ज्या अर्थाने ते शब्द दिलेले आहेत त्याचा तोच अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधला जो पहिला शब्द आहे कोर्ट. कोर्ट म्हणजे काय असं त्याचा अर्थ दिलेला आहे. कोर्ट इन्क्लूड्स ऑल जजेस अँड मॅजिस्ट्रेट्स अँड ऑल पर्सन्स who are legally authorized to take the evidence except arbitrators. याचा अर्थ असा, कोर्ट म्हणजे सर्व जजेस, सर्व मॅजिस्ट्रेट्स आणि सर्व व्यक्ती आणि इतर सर्व व्यक्ती ज्यांना एव्हिडन्स घेण्याचा अधिकार आहे अशा लोकांना आपण कोर्ट आहे असं समजायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय इन्क्लूड नाही तर आर्बिट्रेटर हे इन्क्लूड नाही. आर्बिट्रेटर का इन्क्लूड नाही तर आर्बिट्रेटर हा एक व्यक्ती जो असतो मध्यस्थी असतो तो कोर्ट या शब्दाच्या व्याख्येमध्ये मोडत नाही आणि म्हणून आर्बिट्रेटरला कोर्ट या शब्दामध्ये इन्क्लूड केलेलं नाही, याला एक्सक्लूड केलेलं आहे. मित्रांनो, आर्बिट्रेटर जो आहे तो मध्यस्थीची भूमिका बजावत असतो म्हणून तो एव्हिडन्स ॲक्ट फॉलो करत नाही. तो प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस अँड इक्विटी असा हा प्रिन्सिपल्स तो फॉलो करत असतो आणि आपल्या पद्धतीने एव्हिडन्स तो रेकॉर्ड करून घेत असतो आणि म्हणून त्याला इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हा लागू होत नाही आणि म्हणूनच आर्बिट्रेटरला कोर्ट ह्या व्याख्येमध्ये इन्क्लूड केलेलं नाही. मित्रांनो, कोर्ट ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला नक्कीच समजला असेल. यानंतर जो शब्द आहे फॅक्ट आणि त्यानंतर दुसरा शब्द आहे रिलेव्हंट आणि त्यानंतर एक तिसरा शब्द आहे फॅक्ट इन इश्यू. हे 3 शब्द आहेत, यांना आपल्याला एकत्रित समजून घ्यावं लागणार आहे. मित्रांनो, हे तिन्ही शब्द समजून घेण्यासाठी अगोदर आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा ए एक व्यक्ती आहे आणि त्याच्यावरती बीचा मर्डर केल्याचा आरोप आहे. आता इथे इश्यू काय आहे की काय एने बीचा मर्डर केला आहे. आता ह्यामध्ये एने ज्या वेळेला बीचा मर्डर केला त्याच्या मागची जी कारणं आहेत ते सुद्धा फॅक्ट्स म्हणून आपल्याला ह्या केसमध्ये सिद्ध करावे लागतात. म्हणजे कसं, जर समजा एचे आणि बीची अगोदर कधी भांडणं झाली असेल आणि त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की बी ह्या व्यक्तीने एच्या बहिणीला अगोदर एकदा छेडलेलं होतं. त्या गोष्टीबद्दल एने बीला एकदा असं विचारलं की बाबा तू माझ्या बहिणीला का छेडलंस. ज्या वेळेला एने बीला असं विचारलं त्यावेळेला देखील बीने त्याला उलटसुलट उत्तरे दिली आणि तो त्याला असं बोलून निघून गेला. त्यामुळे ह्या गोष्टीचा राग एला होता आणि एने त्यामुळे 10 दिवसापूर्वी एक पिस्तूल खरेदी केलं. ते पिस्तूल खरेदी केल्यानंतर
त्याने ते पिस्तूल घेऊन 3 दिवसापूर्वी म्हणजे ज्या दिवशी घटना घडली आणि ज्या दिवशी हा मर्डर झाला त्या दिवशी बीच्या घरी गेला. त्याने बीला बोलावलं आणि त्याच्याशी थोडी संवाद केला आणि त्यानंतर त्याला राग आला, काहीतरी कारण घडलं आणि राग आला आणि एने बीला शूट आऊट करून तिथे मारून टाकलं. म्हणजे असा हे घटना. आता ह्या आरोपवर म्हणजे ह्या आरोपमध्ये म्हणजे असा आरोप आहे की एने बीचा मर्डर केलेला आहे. तर यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला सिद्ध करायच्या आहेत की बीने पूर्वी एच्या बहिणीला छेडलं होतं. त्या गोष्टीचा राग धरून एने बीला बरेच वेळेला किंवा अगोदर विचारलं होतं की बा तू माझ्या बहिणीला का छेडत आहे, आणि तरीसुद्धा बी त्याला उलटसुलट उत्तर देत होता. या गोष्टीचा राग धरून एने पिस्तूल खरेदी केलं आणि ते पिस्तूल ज्या दुकानातनं खरेदी केलं ज्या दुकानातनं खरेदी केलं त्या दुकानदाराने हे सांगितलं की हो मी हे पिस्तूल एला विकलेलं आहे. ही सुद्धा घटना आपण कोर्टामध्ये सिद्ध करीत आहे. मग ह्या सगळ्या ज्या घटना आहेत आपण कोर्टामध्ये सिद्ध केल्यानंतर एचा गुन्हा सिद्ध होतो. डायरेक्ट एने बीचा मर्डर केला असं आपल्याला सिद्ध करण्यासाठी त्याच्या मागची जी कारणं आहेत ते आपल्याला सिद्ध करावे लागतात. अर्थात काय झालं की मेन मुद्दा कोणता आहे की काय एने बीचा मर्डर केला आहे, परंतु एने बीचा जो मर्डर केला आहे त्याच्या मागची जी कारणं आहेत ते आपल्याला सिद्ध करणं आवश्यक असतात. त्याच्यामध्ये त्याचा मोटिव्ह काय होतं, त्याचं इंटेन्शन काय होतं आणि या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी काय काय प्रिपरेशन केलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्याच्या मागची सगळी कारणं त्याच्या मागची सगळी घटना आपल्याला सिद्ध कराव्या लागतात. जी मूळ घटना जो मुख्य मुद्दा आहे की एने जो बीचा मर्डर केलेला आहे त्यासाठी त्याच्या मागची जेवढी कारणं आहेत ते रिलेव्हंट फॅक्ट्स असे म्हणावे लागतील. आणि ज्या एक वेगळ्या फॅक्ट्स आहेत त्या सगळ्या रिलेव्हंट फॅक्ट्स ज्या वेळेला आपण कोर्टासमोर आणतो त्यावेळेला मुख्य मुद्दा जो आहे म्हणजे एने बीचा जो मर्डर केला आहे तो सिद्ध केला जातो. अर्थात एने ज्या वेळेला बीला विचारलं तू माझ्या बहिणीला का छेडतोस, ही सुद्धा रिलेव्हंट फॅक्ट आहे. एने ज्या वेळेला पिस्तूल खरेदी केलं हे सुद्धा रिलेव्हंट फॅक्ट आहे. एला त्या दुकानदाराने पिस्तूल विकलं हे सुद्धा रिलेव्हंट फॅक्ट आहे. त्यानंतर एने ज्या पिस्तुलाने बीवर गोळी झाडली ती पिस्तूल आणि बीच्या अंगातनं निघालेली ती गोळी हे एकमेकांना मॅच झालेली आहे, हे सुद्धा रिलेव्हंट फॅक्ट आहे, सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स आहे. आणि त्यांनी जे पिस्तुलामधनं गोळी झाडली त्या गोळीमुळं तो मेला हे एचा इरादा हा पूर्वीपासून होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण सिद्ध करतो त्यावेळेला त्याचा मुख्य जी घटना आहे ती सिद्ध केली जाते. मित्रांनो, फॅक्ट इन इश्यू आपण त्यालाच म्हणतो ज्याला आपण मुख्य मुद्दा म्हणतो. आणि बाकीचे ज्या घटना आहेत त्या रिलेव्हंट फॅक्ट्स असतात. आणि प्रत्येक फॅक्ट्स सिद्ध करण्यासाठी आपल्याला प्रत्येक फॅक्ट्स आपण जी सिद्ध करत असतो त्या फॅक्ट्सला आपण रिलेव्हंट फॅक्ट्स म्हणत असतो. म्हणून फॅक्ट्स, रिलेव्हंट फॅक्ट्स आणि मुख्य फॅक्ट म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्याला आपण फॅक्ट्स इन इश्यू म्हणत आहे. ह्या केसमध्ये फॅक्ट्स इन इश्यू काय आहे, काय एने बीचा मर्डर केला. ह्या केसमध्ये रिलेव्हंट फॅक्ट्स काय आहे, बीने एच्या बहिणीला छेडलं, एने बीला विचारलं की बाबा तू असं का करतो, एने दुकानदाराकडनं जाऊन पिस्तूल खरेदी केलं, एने त्याच्यानंतर त्याच्यावर गोळ्या झाडल्या. ह्या सगळ्या रिलेव्हंट फॅक्ट्स आहेत. आणि प्रत्येक फॅक्ट्स ही एक वेगळी फॅक्ट्स आहे. त्यामुळे मी हा आपल्याला एक एक्झाम्पल दिलेला आहे. मित्रांनो, आता आपण फॅक्ट्स काय आहे याचा अर्थ समजून घेऊया. फॅक्ट म्हणजे काय? फॅक्ट मीन्स अँड इन्क्लूड्स एनिथिंग. एनिथिंग म्हणजे कोणतीही गोष्ट, कोणतीही घटना. स्टेट ऑफ थिंग्स म्हणजे परिस्थिती. आणि रिलेशन ऑफ थिंग्स म्हणजे त्या घटनेशी दुसऱ्या घटनेचा रिलेशन, संबंध. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, कॅपेबल ऑफ बिंग परस्यूड बाय द सेन्सेस. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण आपल्या सेन्सेसद्वारे आपल्या इंद्रियाद्वारे आपण गोचर करू शकतो, आपण महसूस करू शकतो, फिलिंग करू शकतो, त्याला आपण फॅक्ट्स म्हणत असतो. फॅक्ट्स दोन प्रकारचे आहेत.
एक फॅक्ट्स म्हणजे फिजिकल फॅक्ट्स आणि दुसरी म्हणजे सायकोलॉजिकल फॅक्ट्स. सायकोलॉजिकल फॅक्ट्स कशाला म्हणतो? ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची मेंटल कंडिशन काय आहे आणि ती मेंटल कंडिशन दुसरा व्यक्ती तिला फिलिंग करू शकतो, त्याला आपण मेंटल कंडिशन किंवा सायकोलॉजिकल एव्हिडन्स असं म्हणतो. तर एनिथिंग, स्टेट ऑफ थिंग्स ऑर रिलेशन ऑफ थिंग्स कॅपेबल ऑफ बिंग परसिव्ड बाय द सेन्सेस इज द फिजिकल एव्हिडन्स. त्याचप्रमाणे सेकंड पॉईंट आहे, एनी मेंटल कंडिशन ऑफ विच एनी पर्सन इज कॉन्शियस इज द सायकोलॉजिकल एव्हिडन्स. एखादा व्यक्ती हा नाराज बसलेला आहे, एखादा व्यक्ती हा फार खुशीमध्ये आहे, आनंदामध्ये आहे, ही जी त्याची मेंटल कंडिशन आहे, ज्यावेळेस दुसरा व्यक्ती त्याला फील करू शकतो किंवा त्याला इंद्रियगोचर होतात किंवा त्याला हे समजतं की बाबा हा व्यक्ती आज खूप खुश आहे किंवा हा व्यक्ती खूपच नाराज आहे, त्याला आपण सायकोलॉजिकल एव्हिडन्स म्हणतो. ज्यावेळेला आपण कोणती गोष्ट झालेली पाहतो किंवा घटना घडत आहे ती आपण पाहतो, त्याला आपण फिजिकल एव्हिडन्स म्हणत असतो. मित्रांनो, फॅक्ट्स ह्या व्याख्येच्या खाली काही इल्युस्ट्रेशन्स दिलेले आहेत. ते इल्युस्ट्रेशन्स काय आहे? दॅट नंबर 1, दॅट देर आर सर्टन ऑब्जेक्ट्स अरेंज्ड इन सर्टन ऑर्डर इन सर्टन प्लेस इज अ फॅक्ट. म्हणजे एका ठराविक ठिकाणी काही वस्तू अशा लाईनशीर लावून ठेवलेल्या आहेत, त्याला आपण फॅक्ट्स म्हणू शकतो. तसेच दॅट अ मॅन हर्ड ऑर सॉ समथिंग इज अ फॅक्ट. समजा एका व्यक्तीने एक आवाज ऐकला किंवा त्याने काही पाहिलं तर ते सुद्धा फॅक्ट्स आहे. आता जसं आपण तो एक्झाम्पल घेतला होता की एने बीला गोळी मारली, तर जे गोळी मारत असताना जर समजा कोणी पाहिलं तर ती पण एक फॅक्ट आहे आणि जो कोणी पाहणार असेल त्याला आपण विटनेस म्हणून कोर्टामध्ये साक्षीला बोलवतो आणि तो जो कोर्टामध्ये साक्षी देणार ते फिजिकल फॅक्ट आहे, ते फिजिकल एव्हिडन्स आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे, दॅट अ मॅन सेड सर्टन वर्ड्स इज अ फॅक्ट. की एखाद्या व्यक्तीने काही शब्द बोलले आणि ते आपण ऐकले, ते सुद्धा एक फॅक्ट आहे. उदाहरण तेच एक्झाम्पल देण्याचं झालं की ज्या वेळेला ए बीला गोळी मारत होता आणि बंदूक दाखवत होता, त्यावेळेला बी म्हणत होता, जाऊ दे, सॉरी, माफ कर, मला मारू नकोस, असे जे शब्द तो बोलत होता किंवा बोलत असेल आणि हे शब्द जर समजा कुठल्या तिसऱ्या व्यक्तीने ऐकले तर काय झालं? हे त्यांनी ऐकलेले जे शब्द आहेत ते सुद्धा एक फॅक्ट आहे. त्यानंतर मित्रांनो चौथं उदाहरण आहे. इल्युस्ट्रेशनमधले मी उदाहरण सांगत आहे, मी माझे कोणतेही उदाहरण सांगत नाही आहे. दॅट अ मॅन होल्ड्स अ सर्टन ओपिनियन. एक व्यक्ती एक विवक्षित ओपिनियन ठेवत आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं एक विवक्षित किंवा सर्टन ओपिनियन आहे. हॅज अ सर्टन इंटेन्शन. त्याचं एक सर्टन इंटेन्शन आहे. ही ॲक्ट्स इन गुड फेथ आणि तो गुड फेथमध्ये काम करीत आहे. किंवा ऑर फ्रॉडलंटली, म्हणजे तो गुड फेथमध्ये काम करत आहे, ॲक्ट्स इन गुड फेथ ऑर फ्रॉडलंटली ऑर युजेस अ पर्टिक्युलर वर्ड इन अ पर्टिक्युलर सेन्स. म्हणजे तो फ्रॉडलंटली काम करत आहे ते किंवा त्याचं गुड फेथ आहे किंवा तो पर्टिक्युलर वर्ड्स पर्टिक्युलर सेन्समध्ये वापरत आहे, हे सुद्धा फॅक्ट्स आहे. पुढे असं उदाहरण दिलं आहे, ऑर इज ऑर वॉज ॲट ए स्पेसिफिक टाईम कॉन्शियस ऑफ अ पर्टिक्युलर सेन्सेशन इज अ फॅक्ट. हा उदाहरण आपण एकदा परत वाचूया मित्रांनो, हा मोठा आहे. म्हणजे एकदा, दॅट अ मॅन होल्ड्स अ सर्टन ओपिनियन, हॅज अ सर्टन इंटेन्शन, ॲक्ट्स इन गुड फेथ ऑर फ्रॉडलंटली or uses a particular word in a particular sense, or is or was at a specific time conscious of a particular sensation is a fact. अर्थात एखादा व्यक्ती त्याचा एक पर्टिक्युलर एक वेगळा सर्टन ओपिनियन आहे किंवा तो एक सर्टन इंटेन्शन ठेवतो किंवा तो एखादी कृती करतो. कृती कसा करतो? गुड फेथमध्ये करतो किंवा फ्रॉडलंटली करतो किंवा काही शब्द तो बोलतो, ते जे शब्द बोलतो तो पर्टिक्युलर सेन्समध्ये बोलतो, पर्टिक्युलर टोनमध्ये बोलतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी एक फॅक्ट्स म्हणून आहेत आणि ते समोरचा व्यक्ती त्याला समजू शकतो, म्हणून त्याला आपण फॅक्ट्स म्हणत आहे. मित्रांनो, याच्यामधला एक पुढचा उदाहरण दिलेलं आहे, इल्युस्ट्रेशन ई. तो काय दिलेलं आहे? दॅट अ मॅन हॅज अ सर्टन रेप्युटेशन इज अ फॅक्ट. एखाद्या व्यक्तीची मार्केटमध्ये एक सर्टन रेप्युटेशन आहे, त्याची एक नाव लौकिक आहे, हे सुद्धा एक फॅक्ट आहे. एखादा व्यक्ती खूप मोठा आहे म्हणजे पैसे पाणीवाला आहे, त्याची मार्केटमध्ये समाजामध्ये मोठी इज्जत आहे,
हे सुद्धा एक कोणाचं तरी जे ओपिनियन आहे किंवा त्याची जी रेप्युटेशन आहे ती रेप्युटेशनसुद्धा एक फॅक्ट आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फॅक्ट्समध्ये मोडतात. आता आपण पाहूया रिलेव्हंट कोणाला म्हणतात, रिलेव्हंट फॅक्ट कोणाला म्हणतात. ज्या वेळेला एक फॅक्ट दुसऱ्या फॅक्टशी संबंधित असते त्याला आपण रिलेव्हंट फॅक्ट असं म्हणत असतो. आता बेरेट लँग्वेज काय म्हणते आपण पाहूया. वेन वन फॅक्ट इज सेड टू बी रिलेव्हंट टू अनदर फॅक्ट, म्हणजे ज्या वेळेला एक घटना एक तथ्य दुसऱ्या तथ्याशी संबंधित असतं. वेन वन फॅक्ट इज सेड टू बी रिलेव्हंट टू अनदर वेन द वन इज कनेक्टेड विथ द अदर, म्हणजे ज्या वेळेला एक फॅक्ट दुसऱ्याशी संबंधित असते दुसरी फॅक्ट त्याच्याशी संबंधित आहे विथ अदर फॅक्ट इन एनी ऑफ द वेज रेफर्ड टू इन द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट. ह्या कायद्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ते एकमेकांशी त्या फॅक्ट्स संबंधित आहे. रिलेटिंग टू द रिलेव्हन्सी ऑफ द फॅक्ट्स, जी रिलेव्हन्सी जी फॅक्ट्स आहेत त्याच्याशी ते रिलेटेड असेल तर आपण त्याला रिलेव्हंट फॅक्ट असं म्हणूया. आता रिलेव्हंट फॅक्ट ज्या उदाहरणामध्ये जे दिलेलं आहे, जसं मी आता मागाचं तो उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये रिलेव्हंट फॅक्ट कशाला म्हणणार आपण, की एने बीला असं विचारलं की बाबा तू माझ्या बहिणीला का छेडतो, ही सुद्धा रिलेव्हंट फॅक्ट आहे. मग त्याने पिस्तूल घेतलं विकत घेतलं हे रिलेव्हंट फॅक्ट आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एकमेकांशी संबंधित आहेत. त्यांनी डायरेक्ट पिस्तूल घेतलं का, नाही, पहिले त्यांनी त्याला विचारलं की बाबा तू माझ्या बहिणीला का छेडतोस, त्याने उलटसुलट उत्तर दिलं म्हणून तो म्हटला ठीक आहे तुला धडा शिकवावा लागेल आणि म्हणून त्याने पिस्तूल घेतलं. म्हणजे त्याने जे पिस्तूल घेतलं हे जे फॅक्ट आहे हे पहिल्या फॅक्टशी रिलेव्हंट आहे. म्हणून असं सांगितलं वेन वन फॅक्ट इज सेड टू बी रिलेव्हंट टू अनदर फॅक्ट वेन द वन इज कनेक्टेड विथ द अदर, आणि ज्या वेळेला दुसरी जे आहे ते तिसऱ्याशी संबंधित आहे इन एनी ऑफ द वेज रेफर टू इन द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट, आणि ह्या कायद्यातले जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याशी ते संबंधित आहेत. रिलेटिंग टू द रिलेव्हन्सी ऑफ द फॅक्ट्स. मित्रांनो, रिलेव्हंट आपण कशाला म्हणतो मला वाटतं हे सुद्धा आपल्याला समजलेलं असेल. आता आपण फॅक्ट्स इन इश्यूवरती येऊया. फॅक्ट्स इन इश्यू कशाला म्हणतो. The expression facts in issue means and includes. The expression facts in issue means and includes काय, any fact from which एखादी घटना एखादं तथ्य ज्यापासून either by itself की स्वतः or in connection with other facts म्हणजे दुसऱ्या फॅक्टशीच ते संबंधित आहे. The existence, non-existence, nature or extent of any right. एक्झिस्टन्स म्हणजे आपल्याला काय बोध होत आहे, त्या घटनेचा बोध होत आहे. काय बोध होत आहे, एक्झिस्टन्स, ती घटना अस्तित्वात आहे. ना अस्तित्वात आहे, नॉन एक्झिस्टन्स आहे ना अस्तित्व. नेचर, स्वरूप, एक्सटेंट ऑफ एनी राईट, त्याचे जे अधिकार आहेत त्याबद्दल. लायबिलिटी, त्याची जी जबाबदारी आहे, कायदेशीर जबाबदारी आहे. लायबिलिटी और डिसॅबिलिटी म्हणजे असक्षमता. अशा गोष्टीचा आपल्याला ज्यावेळेला बोध होतो आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत एक्झिस्टन्स, नॉन एक्झिस्टन्स, नेचर, एक्सटेंट ऑफ एनी राईट, लायबिलिटी और डिसॅबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला एक व्यक्ती मान्य करतो आणि दुसरा व्यक्ती डिनाय करतो म्हणजे अमान्य करतो. एनी प्रोसिडिंग्स एखाद्या प्रोसिडिंग्समध्ये तो अमान्य करतो किंवा दाव्यामध्ये तो अमान्य करतो. एक जण अमान्य करतो, एक जण मान्य करतो. अशा जर असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला आपल्याला बोध होतो तर त्याला आपण फॅक्ट्स इन इश्यू म्हणतो. आता बेरेट लँग्वेजमध्ये काय म्हटलेलं आहे, एनी फॅक्ट फ्रॉम विच आयदर बाय इटसेल्फ ऑर इन कनेक्शन विथ अदर फॅक्ट्स, म्हणजे एखादी फॅक्ट स्वतःसाठी ती स्वतः किंवा फ्रॉम विच ज्या घटनेपासून आपल्याला काहीतरी बोध होतो. फ्रॉम विच काय बोध होतो, आयदर बाय इटसेल्फ त्या घटनेपासून किंवा इन कनेक्शन विथ अदर फॅक्ट्स दुसऱ्या फॅक्ट्सपासून असा बोध होतो. तो बोध कोणता होतो आपल्याला, एक्झिस्टन्स, नॉन एक्झिस्टन्स, नेचर, एक्सटेंट ऑफ एनी राईट, लायबिलिटी और डिसॅबिलिटी, ह्या गोष्टींचा आपल्याला बोध होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तो एक जण मान्य करतो आणि एक जण डिनाय करतो. ते पण कशामध्ये, एक दाव्यामध्ये किंवा प्रोसिडिंग्समध्ये. त्याला आपण फॅक्ट्स इन इश्यू म्हणतो. मित्रांनो, ह्यामध्ये एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते एक्सप्लेनेशन काय आहे, वेनेवर अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ फॉर द टाइमिंग इन फोर्स रिलेटिंग टू द सिव्हिल प्रोसिजर एनी कोर्ट रेकॉर्ड्स एन इश्यू ऑफ फॅक्ट द फॅक्ट टू बी असर्टेड और डिनायड
इन द आन्सर टू सच इश्यू इज अ फॅक्ट इन इश्यू. अर्थात समजा एखाद्या सिव्हिल मॅटरमध्ये ज्या वेळेला कोर्ट इश्यूज फ्रेम करतं, इश्यूज केव्हा फ्रेम केलं जातं? ज्या वेळेला वादीचा दावा, त्याच्यानंतर प्रतिवादीचा जबाब म्हणजे कैफियत आलेली असते, ते वाचल्यानंतर कोर्ट ऑर्डर 14 प्रमाणे इश्यूज फ्रेम करतं. ते फॅक्ट्स ज्या वेळेला एक जण मान्य करतो आणि एक जण डिनाय करतो. म्हणजे वादी हा मान्य करत असतो त्याची स्वतःची फॅक्ट्स आणि प्रतिवादी त्याची फॅक्ट्स डिनाय करतो. तसेच प्रतिवादी ज्या वेळेला आपली फॅक्ट्स कोर्टासमोर मांडत असतो त्यावेळेला वादी त्याला डिनाय करतो आणि प्रतिवादी त्याला मान्य करतो. म्हणजे ते सिद्ध करण्यासाठी इश्यूज सिद्ध करण्यासाठी ज्या काही फॅक्ट्स कोर्टासमोर आणल्या जातात, जे काही पुरावे कोर्टासमोर आणल्या जातात त्याला आपण फॅक्ट्स इन इश्यू म्हणतो. आणि हेच एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे की व्हेनेवर अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड एनी कोर्ट रेकॉर्ड्स अँड इश्यू ऑफ फॅक्ट. आपण इश्यूज ज्यावेळेला फ्रेम करतो त्याच्याबद्दल बोललं आहे. द फॅक्ट्स टू बी असर्टेड, आणि त्याच्यामधले जे फॅक्ट्स आहेत टू बी असर्टेड ज्यावेळेला एक जण मान्य करतो, ऑर डिनायड इन आन्सर टू सच इश्यूज. एक जण मान्य करतो आणि जे मान्य केलेलं आहे ज्यांनी त्याच्या आन्सरमध्ये दुसरा त्याला डिनाय करतो, त्याला आपण फॅक्ट्स इन इश्यू म्हणतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण कोर्ट याची व्याख्या पाहिली, फॅक्ट्स कशाला म्हणतो याची व्याख्या पाहिली, रिलेव्हंट ह्या शब्दाची आपण व्याख्या पाहिली आणि फॅक्ट्स इन इश्यू याची व्याख्या पाहिली. यानंतर आपल्याला अजून काही शब्द समजून घ्यायचे आहेत. ते शब्द आहेत एव्हिडन्स, त्यानंतर डॉक्युमेंट. हे दोन शब्द आहेत ज्यांची व्याख्या आपण आता पाहूया. मित्रांनो, आता आपण डॉक्युमेंट ह्या शब्दाला समजून घेऊया. डॉक्युमेंट म्हणजे काय? डॉक्युमेंट मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस्ड or described upon any substance by means of letters, figures or marks, or by more than one of these means intended to be used or which may be used for the purpose of proceedings, for the purpose of recording that matter. अर्थात की कोणत्याही सबस्टन्सवर कोणत्याही प्रकारे काही लिहिलेलं असेल, मग ते कसं लिहिलेलं आहे, कशा पद्धतीने लिहिलं आहे हा भाग नाही आहे, परंतु ते डॉक्युमेंट आहे. आता त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. अ रायटिंग इज अ डॉक्युमेंट, म्हणजे एखाद्या कागदावर समजा काय लिहिलेलं आहे आणि ती रायटिंग केलेली आहे तर ते डॉक्युमेंट आहे. वर्ड्स प्रिंटेड, लिथोग्राफ्ड और फोटोग्राफ्ड. वर्ड्स प्रिंटेड म्हणजे प्रिंट केलेलं आहे किंवा लिथोग्राफ केलेलं आहे. लिथोग्राफ म्हणजे काय? आपल्याला माहीत असेल, एक पुठ्ठा असतो, त्याच्यामध्ये अशी अक्षर काढलेले असतात आणि त्याला कुठल्याही वस्तूवर ठेवायचं, म्हणजे कागदावर किंवा ह्याच्यावरती ठेवायचं आणि त्याच्यावरनं असा पेंट मारला आणि ते उचललं की त्याला आपण लिथोग्राफ म्हणतो. आणि फोटोग्राफ म्हणजे त्याची फोटो, म्हणजे जसं झेरॉक्स टाईप ज्याला आपण म्हणतो, तेही सुद्धा एक डॉक्युमेंट्स आहे. अ मॅप ऑर प्लॅन इज अ डॉक्युमेंट. कुठल्याही जागेचा एखादा मॅप असेल किंवा कुठल्याही जागेचा एखादा प्लॅन असेल तर ते सुद्धा एक डॉक्युमेंट आहे. अँड इन्स्क्रिप्शन ऑन अ मेटल प्लेट ऑर स्टोन इज अ डॉक्युमेंट. घराची आपली जी मेटल प्लेट असती, जसं ज्या पद्धतीने त्याच्यावरती जे काही लिहिलेलं आहे ते सुद्धा एक डॉक्युमेंट आहे. किंवा एखाद्या दगडावर काही लिहिलेलं आहे ते सुद्धा डॉक्युमेंट आहे. किंवा आपण जसं रोडवर जात असतो, एखादा जो दगड लावलेला असतो त्या दगडावरती किलोमीटर लिहिलेलं असतं, अमुक गाव अमुक किलोमीटर लांब आहे. ज्यावेळेस तिथं असं लिहिलेलं आहे म्हणजे ते सुद्धा डॉक्युमेंट आहे. ए कॅरिकेचर इज अ डॉक्युमेंट. अर्थात आपण जसे कार्टून वगैरे पाहत असतो पेपरमध्ये, ते सुद्धा एक प्रकारचं डॉक्युमेंटच आहे. हे डॉक्युमेंटच्या आजच्या व्याख्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्ससुद्धा डॉक्युमेंटमध्येच मोडत आहे. हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जे आहे ह्याला सुद्धा आपण डॉक्युमेंट्स ह्या भाषेमध्येच घेतलेलं आहे. यानंतर मित्रांनो आपण दुसरा शब्द घेऊया, एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजे काय? एव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड्स ऑल स्टेटमेंट्स, म्हणजे सर्व प्रकारचे स्टेटमेंट्स विच द कोर्ट परमिट्स, म्हणजे जे कोर्ट परमिट करतं, ऑर रिक्वायर्स टू बी मेड बिफोर इट बाय द विटनेसेस. म्हणजे एव्हिडन्स म्हणजे काय? सर्व प्रकारचे स्टेटमेंट्स जे कोर्ट परमिट करतं ते, आणि जे कोर्टासमोर
एका साक्षीदाराने द्यायची असतात, विच रिक्वायर्स टू बी मेड बिफोर इट बाय द कोर्ट. म्हणजे बिफोर इट म्हणजे कोणासमोर? कोर्टासमोर. कोणी? तर विटनेसने, साक्षीदाराने ते कोर्टासमोर द्यायचे असतात. इन रिलेशन टू द मॅटर्स ऑफ फॅक्ट अंडर द इन्क्वायरी. जे मॅटर कोर्टासमोर फॅक्ट्स म्हणून इन्क्वायरीमध्ये आहे, मॅटर ऑफ फॅक्ट्स अंडर इन्क्वायरी त्याला आपण म्हणतो. आणि ते जे कोर्टासमोर एव्हिडन्स दिला जातो किंवा स्टेटमेंट दिला जातो त्याला आपण एव्हिडन्स म्हणत असतो. सच स्टेटमेंट्स आर कॉल्ड ओरल एव्हिडन्स. आणि ज्या वेळेला असा एव्हिडन्स तोंडी दिला जातो किंवा ओरली दिला जातो त्याला आपण ओरल एव्हिडन्स असं म्हणत असतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा सबसेक्शन 2 ह्याच्यामध्ये दिलेला आहे, ऑल डॉक्युमेंट्स प्रोड्यूस फॉर इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट. सर्व प्रकारचे जे डॉक्युमेंट्स आहेत, सर्व प्रकारचे ऑल डॉक्युमेंट्स प्रोड्यूस फॉर इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट इज अ डॉक्युमेंट. सच डॉक्युमेंट्स आर कॉल्ड द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. म्हणजे ज्या वेळेला कोर्टासमोर आपण तोंडी एव्हिडन्स देतो त्याला आपण ओरल एव्हिडन्स म्हणतो, आणि ज्या वेळेला आपण डॉक्युमेंट्स कोर्टासमोर सादर करतो त्याला आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असं म्हणतो. आता पुढे यानंतर मित्रांनो आपण आणखीन 3 शब्द समजून घेऊया, म्हणजे मग सेक्शन 3 हा आपला पूर्ण होईल. ते आहे एक प्रूव्ड, दुसरा आहे डिस्प्रूव्ड आणि तिसरा आहे नॉट प्रूव्ड. प्रूव्ड म्हणजे काय? ज्या वेळेला एखादी घटना कोर्टासमोर सिद्ध झाली आणि कोर्ट अशा डिसिजनवर येतं, अशा मताचं होतं असतं की बाबा हो ही घटना घडलेली आहे, किंवा कोर्टाचं असं मत होतं की ही घटना घडलेली आहे, किंवा एखादा ऑर्डिनरी प्रुडंट मॅन जो आहे त्याच्यासमोर जर समजा ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे तथ्य जर समजा कोर्ट त्या व्यक्तीच्या समोर ठेवले तर तो ह्या मताचा होऊ शकतो की हो ही घटना घडलेली आहे किंवा या घटनेचं अस्तित्व आहे, तर त्याला आपण प्रूव्ड असं समजूया. आणि डिस्प्रूव्ड आपण कशाला म्हणतो? ज्या वेळेला एखाद्या घटनेबाबत कोर्टाचं असं मत होतं सगळे तथ्य पाहून, म्हणजे सगळे तथ्य जे समोर कोर्टासमोर ठेवले गेले, तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर कोर्ट अशा मताचा होत असतं की बाबा ही जी घटना आहे ही घडलेली नाही, हे त्याला डिस्प्रूव्ड असं म्हणतो. किंवा असे हे जे फॅक्ट्स आहेत एखाद्या ऑर्डिनरी प्रुडंट मॅनच्या समोर ठेवल्या गेल्या तर तो अशा मताचा होईल की ह्या घटना घडलेल्या नाहीत, मग त्याला आपण डिस्प्रूव्ड असा शब्द वापरूया. मित्रांनो आता आपण बॅरेट लँग्वेज वाचूया म्हणजे आपलं पिक्चर क्लिअर होईल. काय म्हटलेलं आहे? अ फॅक्ट इज सेड टू बी प्रूव्ड. अ फॅक्ट इज सेड टू बी प्रूव्ड व्हेन आफ्टर कन्सिडरिंग द मॅटर्स बिफोर इट. म्हणजे आफ्टर कन्सिडरिंग द मॅटर्स बिफोर इट, कोणासमोर? बिफोर इट म्हणजे कोर्टासमोर. द कोर्ट आयदर बिलीव्ज इट टू एक्झिस्ट. मग कोर्ट काय? आयदर बिलीव्ज इट टू एक्झिस्ट म्हणजे कोर्ट या मताचं होतं की हे एक्झिस्ट आहे म्हणजे याचं अस्तित्व आहे. ऑर कन्सिडर्स इट्स एक्झिस्टन्स सो प्रोबॅबल. म्हणजे कोर्ट अशा मताचं होऊन जातं की याचं जे एक्झिस्टन्स आहे सो प्रोबॅबल दॅट अ प्रुडंट मॅन ऑट. म्हणजे एखादा प्रुडंट मॅन जो आहे त्याच्यासमोर जर या सगळ्या घटना समोर ठेवल्या गेल्या तर तो अशा मताचा होईल under the circumstances of the particular case to act upon the supposition that it exists. तो ह्या अशा मताचा होईल की ह्या ज्या घटना आहेत त्या एक्झिस्ट करीत आहे. मित्रांनो हे आपण एकदा पुन्हा वाचूया म्हणजे पिक्चर जास्त क्लिअर होईल. अ फॅक्ट इज सेड टू बी प्रूव्ड. अशी घटना प्रूव्ड झाली असं आपण केव्हा समजेल? ज्या वेळेला कोर्टाच्या समोर सर्व तथ्य ठेवले गेले आणि मग ते ठेवल्यानंतर कोर्टाचं असं मत होईल की हो ही फॅक्ट, ही तथ्य घडलेलं आहे आणि एक्झिस्टन्समध्ये आहे असं कोर्टाचं मत होईल. किंवा एखाद्या प्रुडंट मॅनसमोर ह्या सगळ्या गोष्टी जर ठेवल्या गेल्या तर तो ह्या मताचा होईल की हो ही घटना घडलेली आहे, तर त्याला आपण प्रूव्ड असं म्हणतो. त्याच पद्धतीने डिस्प्रूव्ड आपण असं म्हणूया. प्रूव्डच्या अगदी उलट म्हणजे अगेन्स्ट म्हणजे कॉन्ट्रॅरी ज्याला आपण म्हणतो डिस्प्रूव्ड असं म्हणतो. अ फॅक्ट इज सेड टू बी डिस्प्रूव्ड व्हेन आफ्टर कन्सिडरिंग द मॅटर्स बिफोर इट. म्हणजे एखादी घटना, एखादी फॅक्ट जी आहे ती डिस्प्रूव्ड झालेली आहे असं आपण केव्हा म्हणणार? ज्या वेळेला सर्व तथ्य किंवा सर्व फॅक्ट्स कोर्टासमोर ठेवल्या आणि पुढे काय म्हणतात? द कोर्ट आयदर बिलीव्ज दॅट
believes that it doesn't exist. अशी घटना घटित झालेली नाही किंवा अशी घटना एक्झिस्टन्समध्ये नाही. ऑर कन्सिडर्स इट्स नॉन एक्झिस्टन्स, किंवा कोर्ट अशा मताचं येतो, अशा मताचं होतं की ही घटना अस्तित्वात नाही. सो प्रॉबॅबल, अशा मताचं होतं की ही घटना अस्तित्वात नाही. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, जर असे तथ्य एखाद्या प्रुडंट मॅनच्या समोर ठेवल्या गेल्या, एखाद्या प्रुडंट व्यक्तीच्या समोर ठेवल्या गेल्या, तर तो अशा मताचा होईल की ही घटना घडलेली नाही किंवा अस्तित्वात नाही, असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता ते पुढचे शब्द आपण पुन्हा एकदा वाचून घेऊया. अ फॅक्ट इज सेड टू बी डिस्प्रूव्ड व्हेन, आफ्टर कन्सिडरिंग द मॅटर्स बिफोर इट, द कोर्ट आयदर believes that it doesn't exist or considers its non-existence so probable that a prudent man ought, under the circumstances of the particular case, to act upon the supposition that it doesn't exist. म्हणजे तो ऑर्डिनरी प्रुडंट मॅन जो आहे तो अशा मताचा होईल की अशा प्रकारची घटना अस्तित्वात नाही. मित्रांनो, यानंतरचा जो पुढचा शब्द आहे नॉट प्रूव्ड. नॉट प्रूव्ड अगदी सिंपल आहे. ज्या वेळेला एखादी घटना प्रूव्ड केली नाही किंवा एखादी घटना डिस्प्रूव्हसुद्धा केली नाही, म्हणजे ती नॉट प्रूव्ड याचा अर्थ असा होतो. यानंतर मित्रांनो, आपण सेक्शन 4 इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधील 3 शब्द आहेत, मे प्रिझ्यूम, शॅल प्रिझ्यूम अँड कन्क्लुझिव्ह प्रूफ. या 3 शब्दांचा अर्थ समजून घेऊया. मे प्रिझ्यूम याचा अर्थ मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मे प्रिझ्यूम म्हणजे कोर्टाकडे असे डिस्क्रेशनरी पॉवर आहेत की ते एखादे तथ्य हे घडलंय की नाही घडलंय ते प्रिझ्यूम करू शकतं. म्हणजे कोर्टाला हे डिस्क्रेशनरी पॉवर आहे. परंतु शॅल प्रिझ्यूम असा ज्या वेळेला शब्द कुठल्याही सेक्शनमध्ये वापरला जातो, त्याचा अर्थ कोर्टावर हे बाइंडिंग असतं की कोर्टाने ते शॅल प्रिझ्यूम म्हणजे ते मान्य करायलाच पाहिजे, कोर्टाला ते मान्य केलंच पाहिजे कोर्टाने, त्याला कोर्टाकडे काही अल्टरनेटिव्ह नसतं. आता तिसरा शब्द आहे कन्क्लुझिव्ह प्रूफ. कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे काय, ज्या वेळेला एखादी फॅक्ट अगोदर सिद्ध केली तर दुसरी फॅक्ट ती सिद्ध झाली आपोआप, ह्याचा अर्थ असा असतो. ह्याचं एक उदाहरण मी आपल्याला देत आहे अगोदर, नंतर आपण डायरेक्ट लँग्वेज वाचूया. की समजा ए ह्या व्यक्तीच्या बाबतीत कोर्टामध्ये तो लेजिटिमेट सन आहे का नाही आहे ह्याबाबत कोर्टामध्ये केस चाललेली आहे. आता कोर्टामध्ये जर समजा तो ए बीचा आणि सीचा मुलगा आहे, तर आपल्याला फक्त एकच गोष्ट सिद्ध करायची आहे की बी आणि सी यांचं लग्न झालेलं आहे आणि बी आणि सीच्या लग्नाच्या ड्युरिंग द एक्झिस्टन्स ऑफ द मॅरेज एचा जन्म झालेला आहे. जर आपण एवढी गोष्ट सिद्ध केली, बी आणि सीचं लग्न झालेलं आहे आणि त्या दोघांच्या मॅरेजच्या एक्झिस्टन्समध्ये ड्युरिंग द पिरियड ऑफ एक्झिस्टन्स ऑफ द मॅरेज एचा जन्म झालेला आहे, तर आपल्याला ए हा लिजिटिमेट आहे का इलिजिटिमेट आहे हे आपल्याला सिद्ध करायची गरज राहत नाही. म्हणजेच बीचं आणि सीचं लग्न हे आपण जर सिद्ध केलं तर ए हा त्यांचा लेजिटिमेट सन आहे, ही गोष्ट अगदी क्लिअर झालेली आहे. आता मित्रांनो, आपण मे प्रिझ्यूम, शॅल प्रिझ्यूम आणि कन्क्लुझिव्ह प्रूफ ह्या तिघांची डायरेक्ट लँग्वेज वाचूया. हे फक्त आपल्याला वाचून समजून घ्यायचं आहे. मे प्रिझ्यूमचा अर्थ तुम्ही समजलेले आहे की मे प्रिझ्यूम म्हणजे कोर्टाकडे अधिकार आहे, ते मान्यही करू शकतात, अमान्यही करू शकतात. पण शॅल प्रिझ्यूममध्ये कोर्टाला ते मान्यच करावं लागतात. आणि कन्क्लुझिव्ह प्रूफबाबत मी आपल्याला आता सांगितलेलंच आहे. तर मे प्रिझ्यूम काय म्हणतंय, व्हेनेवर इट इज प्रोव्हाइडेड बाय धिस ॲक्ट, व्हेनेवर इट इज प्रोव्हाइडेड बाय धिस ॲक्ट दॅट कोर्ट मे प्रिझ्यूम अ फॅक्ट, म्हणजे कोर्ट एखादं तथ्य हे मान्य करू शकतं. इट मे आयदर रिगार्ड सच फॅक्ट ॲज प्रूव्ड, इट मे आयदर रिगार्ड सच फॅक्ट ॲज प्रूव्ड, म्हणजे कोर्ट असं मान्य करू शकतं की हे प्रूव्ड झालेलं आहे, अनलेस अँड अंटिल इट इज डिस्प्रूव्ड. आणि जोपर्यंत त्याला डिस्प्रूव्ह करत नाही तर कोर्ट त्याला मान्य करू शकतं. ऑर मे कॉल फॉर प्रूफ ऑफ इट, आणि कोर्ट असंही सांगू शकतं मी हे मान्य करत नाही, तुम्ही ते सिद्ध करा. एवढंच आहे. त्यानंतर शॅल प्रिझ्यूम. शॅल प्रिझ्यूम म्हणजे व्हेनेवर इट इज डायरेक्टेड बाय दिस ॲक्ट,
जिथे कुठे या ॲक्टमध्ये डायरेक्टेड बाय दिस ॲक्ट, ह्या कायद्यामध्ये जिथे कुठे असं डायरेक्ट केलेलं असेल, काय डायरेक्ट केलं असेल, दॅट कोर्ट शॅल प्रिझ्युम अ फॅक्ट, की कोर्टाने अशी घटना तथ्य मान्य केलेच पाहिजे. तर काय, इट शॅल रिगार्ड सच फॅक्ट, म्हणजे कोर्ट मग काय करणार आहे, इट शॅल रिगार्ड सच फॅक्ट ॲज प्रूव्ड, कोर्टाला ते मान्यच करावं लागेल, अनलेस अँड अंटिल इट इज डिस्प्रूव्ड, आणि जोपर्यंत ते डिस्प्रूव्ह करत नाही तोपर्यंत ती घटना, ते तथ्य कोर्टाला मान्यच करावे लागेल. मित्रांनो, यानंतर जो शब्द आहे कन्क्लुझिव्ह प्रूफ काय म्हटलेलं आहे, व्हेन वन फॅक्ट इज डिक्लेअर्ड बाय दिस ॲक्ट टू बी कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ अनदर, एका घटनेचे ते कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे. टू बी कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ अनदर, द कोर्ट शॅल ऑन प्रूफ ऑफ वन फॅक्ट, एक घटना ज्या वेळेला सिद्ध झालेली आहे किंवा केली गेली, रिगार्ड द अदर ॲज प्रूव्ड, आणि दुसरी घटना ते तुम्ही मान्यच करावा लागेल, अँड शॅल नॉट अलाव एव्हिडन्स टू बी गिव्हन फॉर द पर्पज ऑफ डिस्प्रूव्हिंग इट, आणि एकदाच जर का पहिली घटना तुम्ही सिद्ध केली तर दुसरी घटना तुम्हाला सिद्ध करण्याची परवानगी गरज नाही, किंवा त्याला तुम्हाला डिस्प्रूव्ह करता येणार नाही. जसं आपण आता एक्झाम्पल घेतलं होतं की जर बी आणि सीचं लग्न आपण सिद्ध करून टाकलं तर मग असं डिस्प्रूव्ह करता येणार नाही की ए त्यांचा मुलगा नाही म्हणून, मग त्याला ते मान्यच करावं लागेल. मित्रांनो, आतापर्यंत आपण सेक्शन 3 आणि 4चा अभ्यास केलेला आहे, आणि ह्याच्यामध्ये एकूण 12 शब्दांचा आपण अभ्यास केलेला आहे. 12 शब्द म्हणजे कोणकोणचे आहेत आपल्याला माहीत आहे. नंबर 1 कोर्ट, नंबर 2 फॅक्ट, नंबर 3 रिलेव्हंट, नंबर 4 फॅक्ट इन इश्यू, नंतर एव्हिडन्स, त्याच्यानंतर होता डॉक्युमेंट, त्यानंतर प्रूव्ड, डिस्प्रूव्ड अँड नॉट प्रूव्ड. हे झाले सेक्शन 3 मधले सगळे शब्द ज्यांचं आपण आता इंटरप्रिटेशन केलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 4मध्ये 3 शब्द आहेत, मे प्रिझ्यूम, शॅल प्रिझ्यूम अँड कन्क्लुझिव्ह प्रूफ. यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 5वरती जाऊया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपण इथेच कन्क्लूड करूया. मित्रांनो, माझा आजचा लेक्चर आपल्याला कसा वाटला, योग्य वाटला असेल तर आपण नक्कीच मला नंबर द्या, आणि माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा. माझा यूट्यूब चॅनल आहे ADVSR गोयल, आणि माझा मोबाईल नंबर आहे 9960977925. आपण कृपया करून मला व्हॉट्सअपवरती मला प्रोत्साहन द्यावे. धन्यवाद.